हाय मंडळी, कसे आहात? आज आम्ही गावाकडे आलो होतो. काल माझं जावई पण झालं. मग पहिल्यांदाच असं झालं, मला खूप वेगळं वाटलं. खूप छान प्रकारे माझा आदर सत्कार झाला. आणि आज आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईला जायचं ठरवलं आहे. आम्ही आता थोड्याच वेळात निघणार आहोत. खूप म्हणजे लग्नानंतर आम्ही प्रयत्न करू की आम्हाला जायचं होतं दर्शनाला, पण जाणं झालं नाही. तर आम्ही आज सर्व फॅमिली सोबत निघणार आहोत. तर आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवतो की कसं जायचं, कसं दर्शन असतं, काय सर्व व्यवस्था तिथे असते. आज तुम्ही पाहालच आमच्या व्हिडिओमध्ये. आम्ही आधी बाईकने जायचा प्लॅन केला होता, पण आज बाहेर खूपच ऊन आहे, म्हणून आज आम्ही कारने जायचं ठरवलंय. आज ड्रायव्हिंग मी करणार आहे आणि बाकीचे सगळे आरामात बसून प्रवासाची मजा घेणार आहेत. कोल्हापूरला पोहोचायला साधारण 1 तास तर लागेल. आमची बेला पण आमच्या सोबत आहे. सुरुवातीला तिने थोडा वेळ बाहेर पाहिले, पण नंतर तिने गाडीत मस्त झोप काढली. आम्ही मात्र गप्पा मारत, गाणी ऐकत आणि खूप मज्जा मस्ती करत निघालोय. मागच्या सीटवर तर फुल एंटरटेनमेंट सुरू होतं. मामी मस्त झोपल्या होत्या, पण या दोघींनी त्यांना शांत झोपू दिलंच नाही. उठवलं, गप्पा सुरू झाल्या, हसणं मस्करी सुरू झाली. मी ड्रायव्हिंगच करत होतो आणि मागे सगळ्यांचा धमाल कार्यक्रम चालू होता. बाहेरचे सुंदर व्ह्यू बघता बघता आणि गप्पा मारता मारता 1 तास कधी गेला हे समजलंच नाही. फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो, पण इथे आल्यावर बघतो तर काय, सगळी पार्किंगच फुल होती. आम्ही बराच वेळ पार्किंग शोधत होतो. शेवटी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पे अँड पार्कमध्ये जागा मिळाली. खरंच यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचं कौतुक करायला पाहिजे. पार्किंगची बिल्डिंग खूप छान बांधली आहे. गाडी आरामात पार्क करता येते आणि कुठलंही टेन्शन न घेता दर्शनाला जाता येतं. गाडी पार्क करून आम्ही सगळे खाली उतरलो. पण बेलाला मंदिरात एंट्री नसल्यामुळे मामा आणि बेला गाडीतच थांबले. आम्ही बाकीचे सगळे चालत चालत मंदिराकडे निघालो. आता आई महालक्ष्मीच्या दर्शनाची उत्सुकता आणखी वाढली होती. मंदिराकडे चालत जात असताना मला मात्र एकामागून एक आदेश मिळत होते. गर्दी असेल तर मुखदर्शनच घेऊ, बाहेरूनच ओटी घेऊन जाऊ, आतमध्ये गर्दीत घेता येणार नाही, आधी दर्शन करू, मग बाकीचं बघू. हे सगळं ऐकून मलाही आता आईच्या दर्शनाची खूप उत्सुकता लागली होती. किती गर्दी असेल, कसं दर्शन होईल, हे बघायची उत्सुकता होती. मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. घंटानाद, जय अंबाबाईचा जयघोष आणि भक्तिमय वातावरण मनाला अगदी प्रसन्न करून टाकतं. तुम्हाला सांगायचं झालं तर कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर हे भारतातील प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक आहे. या मंदिराचा इतिहास सुमारे 1300 ते 1400 वर्षांहून अधिक जुनं असल्याचं मानलं जातं. काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर आपल्या अप्रतिम वास्तुकलेसाठी आणि सुंदर कोरीव कामासाठी जगभर प्रसिद्ध आहे. करवीर निवासिनी अंबाबाई ही कोल्हापूरची आराध्य देवी मानली जाते. अशी श्रद्धा आहे की जो भक्त मनापासून देवीचं दर्शन घेतो, त्याच्यावर आई महालक्ष्मीची कृपा कायम राहते आणि त्याच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान येतं. म्हणूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वर्षभर येथे दर्शनासाठी येत असतात. सध्या मंदिराच्या परिसरात जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. तुम्ही जर पाहिलात तर मंदिराच्या ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी काही ठिकाणी दुरुस्ती व बांधकाम सुरू असल्याचे तुम्हाला दिसून येते. हे काम
भविष्यात मंदिराचं सौंदर्य आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी केलं जात आहे. दर्शनाची व्यवस्था मात्र पूर्वीप्रमाणे सुरू आहे आणि भाविक मोठ्या श्रद्धेने आईचं दर्शन घेत आहेत. आम्ही मुखदर्शन घेतलं, पण मुखदर्शनासाठी खूप मोठी गर्दी होती. पण इतकी गर्दी असूनही प्रत्येक भक्त शांतपणे आणि संयमाने आपल्या दर्शनाची वाट पाहत होता. याशिवाय अलीकडेच एका श्रद्धावान भक्ताने मंदिरासाठी सोन्याचा कळस अर्पण केला आहे. ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. खरं सांगायचं झालं तर महालक्ष्मी मंदिरात वर्षभरच अशी भक्तांची गर्दी असते. शनिवार म्हणू नका, रविवार म्हणू नका, सण असू दे किंवा कुठलाही सुट्टीचा दिवस असो, इथे नेहमीच हजारो भक्त दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्या परिसरात फिरताना प्रत्येक ठिकाणी भक्तीचं वातावरण जाणवतं. घंटांचा आवाज, मंत्रोच्चार, देवीच्या नावाचा जयघोष आणि भाविकांच्या चेहऱ्यावरचं समाधान, हे सगळं अनुभवण्यासारखं आहे. इथे आल्यावर मनातील ताण, चिंता, धावपळ काही काळासाठी पूर्णपणे विसरून जातो आपण. अनेक कुटुंब दरवर्षी इथे येऊन देवीचं दर्शन घेतात. काही जण नवस फेडण्यासाठी येतात, तर काही जण आपलं नवीन काम सुरू करण्यापूर्वी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. तर काही जण फक्त मनशांती मिळावी म्हणून इथे येतात. दर्शनाचा तो काही क्षणांचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असा होता. आम्ही आमच्या कुटुंबासाठी, आमच्या जवळच्या माणसांसाठी आणि तुमच्या सर्वांसाठी मनापासून प्रार्थना केली. आई महालक्ष्मीने सर्वांना सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि भरभराट द्यावी, हीच तिच्या चरणी प्रार्थना. जर तुम्ही कधीही कोल्हापूरला आला असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही दर्शन घेतलं नसाल तर एकदा नक्की या. आमचा आजचा हा कौटुंबिक दर्शनाचा प्रवास तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच सुंदर सुंदर व्लॉग पाहण्यासाठी आमच्याशी जोडलेले राहा. आई महालक्ष्मीची कृपा तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. जय करवीर निवासिनी श्री अंबाबाई. जय महालक्ष्मी.